इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीत कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन। अमेरिका व इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी युद्ध तात्काळ थांबवावे आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। इराण हा भारताचा जुना मित्र देश असून काश्मीर प्रश्नावर अनेक मुस्लिम देशांनी भारताचा विरोध केला असताना इराणने भारताला पाठिंबा दिला होता अशी आठवण आंदोलनकर्त्यांनी करून दिली। त्यामुळे भारत सरकारने पुढाकार घेऊन हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत व इराणला मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। राष्ट्रव्यापी कॉल होता की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये छोटे छोटे मुलं शाळेतील शाळकरी मुलं हे बी या ठिकाणी सोडले नाहीत। त्याचे पडसाद संपूर्ण देशभर आज पडलेले आहेत। त्या इराणवर हल्ल्यावर अमेरिका आणि इस्रायलने जे काही हल्ले केलेले आहेत ते हल्ले म्हणजे मानवजातीला या ठिकाणी काळिंबा फासणारे हल्ले आहेत आणि या सर्व हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेले आहेत। आमची प्रतिक्रिया आहे की अमेरिकेनं जे काही इराणवर हल्ले केलेत आणि इराणला बेचिराग करण्याचा जे काही प्रयत्न सुरू केलेला आहे, खरं वास्तविक पाहता याच्यापूर्वी आपण पाहिलं असताना की जे साम्राज्यवाद इंग्लंड आहे, इंग्लंडनं संपूर्ण देशावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण भारतामध्ये त्यांना आपण परतून लावले। तीच भूमिका आज अमेरिकेची, कारण अमेरिकेचं जे लक्ष आहे ते इराण नाही तर इराणमध्ये जे असणारे तेल साठे आहेत ते तेल साठ्यावर कब्जा मिळवायचा आणि ज्याच्या हातात तेलाचा साठा आहे त्याची जगावर दादागिरी चालणार आहे। आणि जगामधले जे भारतासारखे देश आहेत की जे अमेरिकेचे मित्र आहेत आणि आपण पाहिलं असताना ज्यावेळेस चीननं आणि यानं आपल्याला हल्ले केले त्यावेळेस इराणनं आपल्याला प्रतिसाद म्हणजे आधार दिलेला होता। म्हणून आमचं म्हणणं आहे की जे देशाचे पंतप्रधान जे काही नरेंद्र मोदी आहेत हे अमेरिकेच्या दबावाखाली आज कसल्याही प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाहीत। म्हणून आमचं स्पष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की एकेकाळी जे काही इराणनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सहकार्याचे मोबदला म्हणून भारतानं इराणला मदत केली पाहिजे आणि जी अमेरिकेची दादागिरी आहे ह्या दादागिरीला त्यानं बळी न पडता दादागिरी हाणून पाडण्याचं काम हे भारताच्या पंतप्रधानांनी केलं पाहिजे आणि भारताच्या पंतप्रधानानं स्वतःची भूमिका स्पष्ट भूमिका ही जाहीर केली पाहिजे। एवढंच आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने म्हणणं आहे। त्यासाठी इन्कलाब जिंदाबाद।